माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या विरोधात पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे। अमळनेर येथील प्रांत अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर निवेदन देताना माजी खासदार उन्मेष पाटील यांची अरेवाच्य भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। स्वतःला उच्च शिक्षित म्हणून घेतात, फार हुशार म्हणून मिरून घेतात आणि अशी भाषा वापरतात अशा शब्दात माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे। आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 5 वाजता पारधी येथील निवासस्थानी मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे। नेमकं या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। लोकप्रतिनिधींवर बोलताना त्यांची जीभ घसरली आहे, काय सांगाल? मी ते पाहिलं, त्यांनी खासदार आणि आमदाराला मारलं पाहिजे। प्रांत अधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल यांना अरेवाच्य शिवीगाळ केली। आंदोलन करणं गैर नाही आहे, आंदोलन केलंच पाहिजे। पण आंदोलन करत असताना एक सुशिक्षित खासदार म्हणून त्यांची प्रतिमा या जळगाव जिल्ह्यामध्ये ते मिरवतात। मी इंजिनियर आहे, मी फार हुशार आहे, त्यांनी महिलेला असं म्हणावं की बदललं पाहिजे। मी ह्या गोष्टीचा निषेध करतो। आंदोलन करा, पण कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। पोलीस प्रशासनाने या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे।